सत्या. आत्ते, तू कशा पायी घेऊन आलीस पाणी? आता एवढं केल्याने काय अंगाला भोक पडतात व्हय? जेवायचं काय? आत्ते, तू पिरमानं दिलंस तरी इश बी खाईन ना. गप मेल्या. काहीतरी अभद्र बोलू नकस. हे आत्ते, आज व्हिडिओ घेऊन यायचा का? हा, व्हिडिओ आणू जितेंद्रचं पिक्चर बघू. तुला आठवतं का लहानपणी आई गौरांगला घेऊन मामाकडे गेली की घरात फक्त तू आणि मी, आणि मग आपण व्हिडिओ आणायचो आणि जितेंद्रचे केवढे पिक्चर बघितले आपण त्यावेळेला. हिम्मतवाला, मकसद आणि तो मावाली. हा, मावाली. काय मग आज सिच्युएशन तीच आहे. उडवायचा का दणका? राहू दे राहू दे. म्हणजे अजून मी तवासारखी अडाणीच आहे. अरे पण तू मोठा झालायस. आते, अगं तुझ्यासाठी मी आज पण तवाच सत्य आहे. तुझ्या पाठुंगळीवर बसून कांदे बटाटे खेळणार. आता तुमची बाळं खेळवायची दिसालेत बघ. आपली शुभ्रा आहे आणि आता गौरांग ज्युनियर आहे. गौरांग ज्युनियर किंवा नेत्रा ज्युनियर जे कोण येणार असेल ते. वय वय. आणि आता प्रियाकडे सुद्धा बातमी आहे. नाही म्हणजे वहिनीचा सकाळीच फोन आलता ना. प्रिया गरोदर आहे. चांगलंय, छान, अभिनंदन. चल मी आलो. काय बाई, झालात का शांत? ए बा, असा वेडीपणा करायचा नाही हो पुन्हा. काय तुझ्यासाठी मी आली नाही इथे. मग तुला काही अडचण आली, काही दुखलं खुपलं, काही त्रास झाला, लगेच मला सांगायचं. मी आहे ना. एक सांगू प्रिया, देवानं ना तुला ही खूप मोठी देणगी दिली. त्याचा असा अवहेर नको करस. असा विचार तर अजिबात करू नकोस. आता हा तुझ्या आयुष्याचा खूप छान आणि गोड बदल. आता चांगला विचार करायचा, चांगलं वाचायचं, चांगलं ऐकायचं, चांगलं खायचं प्यायचं, स्वतःचे भरपूर लाड करून घ्यायचे मावशीकडून. काय जशी आई असते ना तसंच बाळ होतं. मग हसरं खेळणारं, भरपूर दंगामस्ती करणारं. आम्हाला आपलं असंच आवडेल बाबा. अशी चिडचिड अशी होते ग. थोडस असं कावरं व्हायला होतं. काय शरीरामध्ये बदल घडत असतात ना आपल्या. ही सुद्धा असे शरीराने सुद्धा स्वीकारायला लागतात. थोडा वेळ जातो, होत आहे असं. एक सांगू, तुम्हा मुलींना ना ही जबाबदारी वाटते, पण ही अगदी आनंद देणारी गोड जबाबदारी असते. आता नाही कळणार तुला. एक 5व्या 6व्या महिन्यामध्ये बाळाची चाहूल लागेल ना, तेव्हा कळेल याच्यातली गंमत. तोपर्यंत फक्त मावशी जे काही सांगते ना ते फक्त ऐकायचं. हळूहळू याच्यातली मजा यायला लागेल तुला.
ये झोपाय एक शानवाद. तू म्हणतेस तशी मला काहीही मजा येत नाहीये, उलट त्रासच होतोय. या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल ना तर मला तुझी काही मदत होऊ शकत नाही. माझ्याकडे आता एकच मार्ग आहे, सुहास. मंजिरी काय ग, काय शोधतीये? अहो नाही, माझा हे मोबाईल सापडत नाहीये. कुठे ठेवलं काय आठवतच नाही मला. मी बेडरूम बघितली, तिथेही नाहीये, हॉलमध्येही नाहीये. आता अगं गाडीत तर नाही ना राहिला? गाडीत नाही, कारण मी गाडी घेऊन गेलेच नव्हते ना. मी इथून रिक्षाने गेले होते आणि येताना स्वप्नीलच्या गाडीत. एक मिनिट, मग आयदर स्वप्नीलच्या गाडीत राहिला असेल किंवा मग त्याच्या ऑफिसमध्ये राहिला असेल फोन. हो, कारण महाबळेंच्या ऑफिसमधून मी निघाले तेव्हा मला बाबांचा फोन आला होता, म्हणजे तिथे राहणं शक्यच नाहीये. मग नक्की स्वप्नीलच्या गाडीत किंवा त्याच्या ऑफिसमध्ये आहे फोन माझा. भले शाबास, आता लावा फोन त्यासनी आणि खात्री करून घ्या. अहो पण त्याचा नंबर नाहीये ना तो माझ्याकडे. थांब, या पूर्णा मावशीकडे समद्यावर विलाज आहे बघ. ते फोन जवळ डायरी आहे ना, त्यात नंबर लिहून ठेवलाय बघ. आमची ही जुनी पद्धतच बरी. आधी 8 आकड्याचा नंबर असायचं ना, तेव्हा समजा तोंडावर राहायचं बघ. आता हे 10 आकड्याचा लटांबर काय तोंडावर राहत नाही बघ. थँक्स पूर्णा मावशी, खरंच तुम्ही नसतात तर अगदी जगबुडीच झाली असती. हॅलो. हॅलो, अरे स्वप्नील. हो मंजिरी, बोल. हा स्वप्नील, ऐक ना. अरे माझा मोबाईल ना तुझ्या गाडीत राहिलाय बहुतेक. नाही का? कारण मी गाडीतून उतरताना जनरली सगळं चेक करतो. तुझा सेल नव्हता गाडीत. गाडीत नाही तर मग मग तुझ्या ऑफिसमध्ये असेल बघ ना. ऑफिसमध्ये? हो या, कारण तू ऑफिसमध्ये आलीस तेव्हा तुझ्याकडे सेल होता आणि आपण गाडीत बसलो तेव्हा तुझ्या हातात सेल नव्हता. हो ना, बघ म्हणजे 100% तुझ्या ऑफिसमध्ये राहिलाय फोन माझा. मी काम करतो, तुला आणून देतो तुझा सेल लगेच. अरे वेडायच का तू? कशाला एवढी दगदग करतोस? असं काही नाही, तू उद्या सकाळी दुसऱ्या कोणाबरोबरही पाठवून दिलास ना तरी चालेल. अगं पण तुला जर काही इमर्जन्सी कॉल येणार असेल कुणाचा तर? मला कोणाचे फोन येणार आहेत, आणि ज्यांच्यासाठी मी महत्वाची आहे त्यांच्यासाठी मी घरच्या फोनवर अवेलेबल आहेच ना. म्हणजे या महत्वाच्या माणसांमध्ये मी सुद्धा मोडतो का? नाही, कारण माझ्याकडे आता हा तुझा लँडलाईन नंबर आलाय. स्वप्नील. छान, उद्या सेल पाठवतो. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. बाय बाय. काय ग, गावला का फोन? हो, म्हणजे त्याच्या ऑफिसमध्येच आहे बहुतेक. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, सरांचा पेपर करस्पॉन्डन्स तू आणलंस? विनोद कुठे? अरे त्याला ताप आलाय, त्यांनी सुट्टी घेतली आज. सर पोहोचतात 10 मिनिटात. बर, तू कॉफी घेणार का? चालेल. मंजिरीचा फोन, म्हणजे काल मंजिरी इथे. मंजिरी आणि स्वप्नील दोघच.
थोडा वेळ थांबू आणि मग निघूया. तू कॉफी घेशील ना? थांब ना. प्लीज प्लीज थांब थोडा वेळ. मंजिरी, तुझ्याकडून तुझ्या नवऱ्याविषयी जे काही ऐकलं मी, ते ऐकून आय रिअली वंडर, अशा माणसाबरोबर तू 1 वर्ष तरी कसं काढलंस? मंजिरी, मी आहे तुझ्यासोबत. तू एकटी नाहीस. मला नाही माहिती मी ही सगळी लढाई एकटी. मंजिरी, तुला म्हणालो तू एकटी नाहीस. मी आहे तुझ्यासोबत. कायम. काय सरंजामे, कुठे ब्रह्मानंदी टाळी लागली तुमची? हा फोन कोणाचा आहे सर? हो ग्रेट, सापडला का? तू ठेव आणि विनोदला हात पाठ. कोणाचा फोन आहे सर? अरे माझ्या एका फ्रेंड्स आहे. काल त्या आल्या होत्या इथे, चुकून त्यांचा फोन राहिला इथे. ते काम कर, विनोदला हात पाठव, त्याच्याबरोबर फोन पाठवायला गेला. विनोद आजारी आहे. तो आला नाही. हो फिश, म्हणजे आता मलाही जाता येणार नाही यार. संजय, काम करशील, तू हा फोन नेऊन देशील त्यांना प्लीज? मी आय नो हे तुझं काम नाहीये, पण काय संजय, कालपासून त्यांचा फोन इथेच राहिलाय आणि मला आज ऑफिस सोडून नाही जाता येणार. नाही सर, तो प्रॉब्लेम नाही. जाईन ना. कुठे जायचंय? सर नाही कंचक, मी ऍड्रेस देतो तुला. सरनाईक साहेब आले होते का इकडे? नाही, त्यांची मुलगी. तिथंच फोन आहे. म्हणजे आमच्या मंजिरी मॅडम. काल त्या इथे आल्या होत्या. तुमची आणि मंजिरी मॅडमची एवढी चांगली ओळख आहे हे माहित नव्हतं मला सर. लहानपणी एकत्र खेळलो होतो आम्ही. काल तिच्याबरोबर तिच्या वकिलाकडे गेलो होतो. माझी एक फाईल विसरली म्हणून इथं आलो आणि चुकून तिचा फोन राहिला इथे. हो. तुझ्या सगळ्या चौकशा करून झाल्या असतील तर तू निघशील? आय एम सॉरी सर. नाही म्हणजे मी एवढे सगळे प्रश्न विचारले, तुम्हाला राग आला असेल माझा. पण कसं होतं सर, आपल्या ओळखीतल्या व्यक्तीचं नाव जेव्हा अनपेक्षितपणे निघतं तेव्हा प्रश्न पडतातच ना सर. त्या तुला इतकं चांगलं ओळखतात? त्या माझ्या मालकीण आहेत सर. म्हणजे होत्या. त्यांनी खरं तर माझी ओळख ठेवण्याची काहीच गरज नाही, पण मी त्यांना खूप चांगलं ओळखतो. एनिवे,
देऊन येतो. काय ग मनू, कामात आहेस? नाही, बोल ना. काय नाही ग, एक गोष्ट सांगायची होती तुला. नाही म्हणजे तसा आपल्याशी त्याचा काही संबंध नाही आणि तुझ्याशी तर नाहीच नाही. बोल ना. अंकिताला सुहासचा फोन आला होता. त्याची बायको गरोदर आहे. हो, मी सत्यजितशी बोलून मीटिंग ठरवतो. काय? हा, अर्ली मॉर्निंग प्रेफरेबल. ओके, बाय. अरे, संजय सरंजामे आज इकडे? हरीला पाठव आतमध्ये. काय काय आलंय? नायकाच्या आयुष्यात एक बारीकसा पेच प्रसंग ओढावलेला आहे. म्हणजे मंजिरी काल स्वप्नीलच्या ऑफिसला आली होती आणि ती आपला फोन स्वप्नीलच्या ऑफिसमध्ये विसरून गेली. म्हणजे मंजिरी वहिनी काल. आता स्वप्नीलनं संजयवर ही जबाबदारी सोपवलेली आहे की त्यानं मंजिरीचा फोन मंजिरीला परत नेऊन द्यावा. पण संजय तिथे जाऊ शकत नाही, कारण संजय जर तिकडे गेला तर सगळ्यांना कळेल की संजय हा संजय नसून सत्यजित आहे. त्यामुळे बोललात सर, त्यामुळे हरी हा फोन, हा पत्ता, हा फोन या पत्त्यावर नेऊन द्यायचा. ओके सर. ओके काय, थांब जरा. निघालाच कुठे? तिथे गेल्यानंतर तुला मंजिरी मॅडम भेटतील. हा त्यांचाच फोन आहे. त्यांनी जर तुला तुझं नाव विचारलं तर तू काय नाव सांगशील बाळा? हरिश्चंद्र डोंगरे. हे नाव जर तू सांगितलंस तर तुझी नोकरी गेली. सर, तिथे जर त्यांनी तुला तुझं नाव विचारलं तर सांगायचं संजय सरंजामे. काय नाव सांगायचं? संजय सरंजामे. गुड. आता पुढचं ऐक. मी गरोदर असल्याची बातमी सत्यजित पर्यंत एव्हाना पोचलीच असेल, पण त्याचा अजून एकही फोन नाही. अभिनंदन नाही, पण निदान जाऊ दे, याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. ही नको असलेली गोष्ट आयुष्यातून लवकरात लवकर काढून कशी टाकता येईल ते पाहायला हवं. हॅलो, डॉक्टर मिस्त्रींचं क्लिनिक. हाय, मी प्रिया देसाई बोलतेय. मला अपॉइंटमेंट हवी आजच. अंकिताला सुहासचा फोन आला होता. त्याची बायको गरोदर आहे. हे बाळ नक्की माझंच आहे ना? असा प्रश्न जर मी तुला विचारला तर खरं तर ते वावगं ठरू नये. पण मी तुला असा प्रश्न विचारणार नाही.
कारण तू तुझी सगळी लाज कोळून प्यायली असलीस तरी माझी लाज अजून शाबूत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिला उचलल्यानंतर माझ्या अंगावर आलेला शहारा, माझ्या डोळ्यात आलेलं पाणी हे सिद्ध करतं की ही माझीच मुलगी आहे. आता मी असा प्रश्न का विचारू नये सत्यजित की प्रियाच्या पोटातलं बाळ तुमचं? नाही नाही नाही. काय मूर्खासारखा विचार करते मी. असा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे. हे माझ्याशी कसेही वागले असते पण मी असा विचार करता कामा नाही. माफ कर देवा मला. जो जीव या जगात सुद्धा आलेला नाहीये त्याच्याबद्दल असा विचार करणं म्हणजे